नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण सुरू करत आहोत क्लास 10 मॅथ 1 चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स लेक्चर नंबर 1 सुरू करणार आहोत. तर चला तर सुरू करूयात. तर आपण या चॅप्टरमध्ये काय काय पाहणार आहोत? मेथड ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स, ग्राफिकल मेथड पाहणार आहोत, क्रॅमर्स रूल पाहणार आहोत. तर इक्वेशन कॅन बी ट्रान्सफर्ड इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स पाहणार आहोत, ॲप्लिकेशन पाहणार आहोत सायमल्टेनियस इक्वेशनचे. तर चला तर चॅप्टरला सुरुवात करूयात. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय? ॲन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये 2 हे व्हेरिएबल आहेत आणि त्याची डिग्री ही 1 आहे, त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर खाली दिलेला आहे त्याचा जनरल फॉर्म ax + by + c = 0. तर हा काय आहे? त्या लिनियर इक्वेशनचा काय आहे? जनरल फॉर्म. ए बी सी आर रियल नंबर्स. ए बी सी काय आहेत? रियल नंबर आहेत आणि ए बी आर नॉट इक्वल टू 0 आणि ए आणि बी हे 0 नसतात. तर सी ची व्हॅल्यू ही 0 असू शकते. तर त्याचं एक एक्झाम्पल पाहूयात. 3x - 4y + 12 = 0 हे लिनियर इक्वेशन आहे. का? तर x ची पॉवर काय आहे? 1 आणि y ची पॉवर काय आहे? 1. तर डिग्री ही 1 असेल आणि 2 व्हेरिएबल असतील तर ते काय आहे? लिनियर इक्वेशन. तर 3x - 4y + 12 = 0 हे काय आहे? लिनियर इक्वेशन आहे. तर आपल्याला हा बुकमध्ये एक टेबल दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर आपल्याला ते ओळखायचं आहे की लिनियर इक्वेशन आहे का नाही. तर फर्स्ट इक्वेशन 4m + 3n = 12 हे त्यांनी दिलेलं आहे. हे लिनियर इक्वेशन आहे कारण की त्याची पॉवर आहे 1 आणि त्यात 2 व्हेरिएबल आहेत. तर सेकंड इक्वेशन आहे 3x² - 7y = 13. तर हे लिनियर इक्वेशन आहे का? तर नाही. का नाही? तर x² आहे. तर डिग्री किती झाली? 2. तर आपल्याला लिनियर इक्वेशनमध्ये काय असते? डिग्री किती असते? 1. तर इथे डिग्री किती आहे? 2. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही. तर याचं आन्सर येईल नो. त्यानंतर थर्ड इक्वेशन आहे √2x - √5y = 16. तर हे लिनियर इक्वेशन आहे का? तर आहे. यस. का? तर x आणि y ची डिग्री किती आहे? 1 आणि यात 2 व्हेरिएबल आहेत. तर हे लिनियर इक्वेशन आहे. त्यानंतर आहे फोर्थ 0x + 6y - 3 = 0 हे लिनियर इक्वेशन आहे का? तर नाही. का नाही? तर x चा कोएफिशियंट काय आहे? 0. तर आपल्याला सांगितलं आहे a आणि b ची व्हॅल्यू ही 0 नसते, c ची असली तरी चालेल. तर a ची व्हॅल्यू इथे काय दिलेली आहे? 0. तर हे लिनियर इक्वेशन नाही. त्याच्यानंतर आहे फिफ्थ इक्वेशन 0.3x + 0y - 36 = 0. तर इथे पण b ची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही. त्यानंतर सिक्स्थ इक्वेशन आहे 4/x + 5/y = 4. तर हे लिनियर इक्वेशन आहे का? तर नाही. हे पण लिनियर इक्वेशन नाही. त्यानंतर सेवन्थ आहे 4xy - 5y - 8 = 0. तर हे लिनियर इक्वेशन आहे का? तर हे पण लिनियर इक्वेशन नाही. का? तर x = y आलेला आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही. तर लवकरच आपण एक्झरसाइज 1.1 घेऊन येणार आहोत प्रॅक्टिस सेट. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. तर लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 2.